आपलं एक नंबर करायचं काय सोपा नाही. अरे सांग ना कसं झालं त्याला काय. नमस्कार मित्रांनो, तर तुमचं आज स्वागत आहे आपल्या जंगल विथ सचिनमध्ये. तर आज आपण आलो आहे मित्राच्या इथं. पावसाळा सुरू झाल्यानंतर त्याच्या इथं देवाचा कार्यक्रम असतो आहे. तर त्यांच्या देवाला परंपरेनुसार त्यांच्या इथं कोंबडा कापतात. तर आज आपण ह्या कोंबड्याचा मस्तमध्ये असं पारंपरिक पद्धतीने जेवण बनवणार आहे. तर आपण या कार्यक्रमाचा मस्तमध्ये आपण अनुभव आणि गावचं सुंदर वातावरण आणि गावरान पद्धतीने जेवण बनवायचे तयारी करायची. तर चला तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघशालच आपण कसं ह्या जेवणाची तयारी करायची आणि कसं जेवण बनवणार आहे. तर मित्रांनो सुरू करूया आता आपल्या व्हिडिओला. जेवणाची बाटली नाही गळली पाहिजे. गेल्यावर पावसामुळं विशी लावून मस्त चुलीचं बघ बड पेटवली मी चुली बरोबर. त्याला तापला असणार बरोबर याला कांदा तापले तरी चांगलं. टाक ना. आलं माझं मी लवकर. गाडी भेटली मला नशीब म्हणून आलं. कुठं गाडीवाला गाडी घेऊन आलता काय गाडी कुठपर्यंत घेऊन आलेला इथपर्यंत तुला सोडून गेला. हा ना. बस सांगतो तो तिथल्या दाखवर इकडे ते कळीचे. मला कशाला घेते व्हिडिओमध्ये. तर लगेच सांग टाक का टाकणार आहे लगेच. टाकणार हे नाही टाकणार फक्त टाकूयात नंतर कांदा जळून जातो. लोकेशन बघा कसं मस्त लोकेशन आहे. थांबार का इथून घेऊ ना. हां टाक. टमाटर टाकलाय. गावरान कोंबडा. लेग दिसलंय बा. कोणा काढलाय माणूस बोलवलं स्पेशल त्याच्यासाठी.
जमीन बिमीन करतच नाही. मी करतोय ना ठेवा ना. टाकू? आपण हिरवा गुलाबी असेल आपलं नेहमी सारखं. बघ बरं एखादी कर ना क्लिक. हा नाही रामफळाचं झाड. रामफळाचं झाड आहे बघा. रामफळ वाळून गेले अख्खा. हे बदामाचं. कोणतं हे ना ही बदामाची जागा तुझं. जांभळ. जांभूळ. आपणच याला नाही फणसं लागली. फणस आणि आमचा गावठी कोंबड्याचा मटण. बाकान. बाकांद. कढीपत्ता. कढीपत्त्याची गरजच त्याला कर इथून नेला का झाला. लिंबाचं. लिंबू मला मारीला ग. पेरू. लिंबू मला मारीला. पेरू. हे जा भरपूर लागलं. पाहिजे तेवढे पाहिजे तेवढे एवढले तुम्ही नाकांना. असतं एवढं नको तेवढं. याला म्हणतात फणस. हे आहेत फणस बघा. नुसती फणसत. कोणाला पाहिजे असं तर मला मेसेज करा. आणि ह्या मुडगास पिकत आहेत का रे. हा काढायला परवा येत की असेल. पण बघू मटण शिजत टाकलंय. शिजलंय का बघू बरं. वास तर लई घमघमीत आणि मस्त येतोय रे वास. एक नंबर. ना दुखळा ठेव कर जागा. हा काय टाकायचे पाणी. शिजलं थोडं. एका साईडला गेलं सुनले वारी गेले रे पण. का रे हां. काय म्हणते त्याला वाप आहे ना त्याच्यामुळे ते दिसत नाही जास्त. वातावरण बघा ना काय खतरनाक वातावरण आहे का रे. पावसाचं वातावरण झालंय आता आणि आम्ही मटानं करीतोय. तरी करतच नाही मी सगळं. तिघ जण 6-7 कर बसले आम्हाला.
एवढ्या घ्यायला ते पहिले मोबाईलवर चालू डायरेक्ट भाकरी आणायला सच्या पाणी पाणी कुठं आलो ना साईड पाणी टाकून पण पेस्ट पाणीची नाही त्या साईडला ते आली पेस्ट होती ना पुढच्या साईडने जास्त जाळ लागल्यामुळे जाळ पाणी टाकून पाणी टाकते बरोबर आता बघ कशाला घेते फ्रेममध्ये पाणी आलं ते काय दगड आहे ना लावलं नाही दुसरी इथं खराब पाहिजे चल सच्या आतमध्ये एकदा तरी बघायचं बघितलं ना एकदा आता बघितलेला वर नाही खाली पाणी नाही फोडणी देऊन त्याच्यात गरम पाणी टाक आता देतो बरोबर करून काढून घ्यायचे ना हा काढूनच घेतो टाकामध्ये आता काढून मग परत लायचा गरम पाणी टाकायचं घातलं तर टाकवा नाही येतो ना फक्त आम्ही बरोबर करून उकळी आली का आपण पान आहेत ना तिथे कावळा आलता एक मग अशी नाही ना पडायचा पकड तरी किलो जर नाही भरला काय असेल भरला माप सोडू का डोकं होईल मिळालं परत तुला थोडी वर थांब काही इकडून जाणार लागत नाही साईडला जास्त आम्ही कोणाला बोलवतच नाही मरू होत्या रे तुमचं कुठेतरी पडल्या बस का मग मोऱ्याने तीन इथं जाळ होईल असं कर पुढं त्याला थोडंसं इकडं राहतं ना खाली इजून जाईल हा येऊ दे पुढं हां टाका आता याच्यावर थोडंसं सरपण म्हणजे सरपण टाक थोडंसं मग आल्या याला म्हणतात प्रॉपर शिजवणी कसं नाही करीत आम्ही बघा ना तुम्ही किती मस्त शिजवलंय गावठी म्हणतात मी एक तर गावठी कोंबड्याचा पटकन पेटत एकदम काढायचं नाही त्यातल्या असं ना तुझी काढा तर इथंच काढ्या आहेत मित्र काढलं ते झालं आणि काढलं सगळं असं ते सगळं टाकू पेस्ट टाकू हां टाक ना पेस्ट आता पेस्ट टाकायची
घराकडून ये म्हणा येताना. सांग ना. हॅलो. स्वप्नील हा घराकडून ये आता आणि भाकरीने एक ताट घेऊन ये. भाकरीने ताट तुम्ही बसलात काय? नाही ते चालू आहे काम सुद्धा. हां काय काय आणू? भाकरी देईल आईन एक ताट देईल. हा हा. हां इकडं खाली तिकडे गेलाय ना. हा इकडं वाढायचं आहे ना तसा. तिकडं पुढच्या साईडला गेलं ते इथे एक खडं ठेवलं होतं ना. आहे ना खडा इकडं, आहे काही विषय नाही. जरा जास्त झाल्यावर का इकडे खाली खड्डा जास्त व्हायला पाहिजे होता. वगैरे पाणी टाकलं. हां टाकून चांगली भरपूर. अजून मसाला आहे तो टाकतो सगळ्यात मोठा. आई बरं कुठे गेलं होतं बॉक्स टाकलं अजून काय ना बॉक्स मिळून बस. आणि ते तसे पण ठेवायचं नाही. फक्त मसाल्यांचं काम करतं. फुल ग्रेव्ही झाली आता. टाकते सगळं पाणी टाकले ते पाणी. मग सगळं टाक. एक साईडचा टोप तिकडून जवळ नाही. तिने एक दोन फाटी जाळा इकडून डायरेक्ट जाळा गेली तिने. हे पण घट्ट झालं सगळं. पाणी पण बरोबर करतो. हां गार करून टाकायचं. नाही हात एक टाकून पडतं. ती साईडचा तो पण पूर्ण जाळायला होता. ती साईड फिरवा वाटते मला जरा. थोडं पाणी मारतो. थांब थांब इथं नको नको थांब. ये ना तिथं माझा पाडला दगड. थांब एक मिनिट फिरवू दे.
घे काहीतरी ते मोबाईल गेला नाही बॅटरी आहे ती राहू दे इकडे कडे बस. नाही करायचं, राहू दे. मोबाईल पकडतो. आली पेस्ट ओके. पाणी थोडंसं हे पाणी लगेच टाकतो मला बरं का. हां टाक जरा पाहिजे अजून थोडं पाणी टाक. अजून थोडं टाकू. बरोबर नाही करतो. करा जाळा सुद्धा नक्की. एक पाणी तापून फक्त पाणी काय ना तेवढं करतो बरोबर. स्वप्नील शेठ पोचला किंवा टेंट का ते आपला पेट झाकला इकडे ठेव. दादा आपलं झाले घे ना मग. ते ताट तिकडचं बघ बरं एखादं मोठं इकडं ते ताट घे ना. नाही नको जे ठेवायला लागले याच्यावर तुम्ही म्हणजे पाणी ठेवतो थोडंसं. कोथिंबीरचं काय झाली रे हे बघ कोथिंबीरचं ते करे तुमच्या नावावर थोडंसं गडबड आणलं. ओके. पाणी काय ना तेवढाच बदललं ना असू दे ना. चटकन बसला म्हणजे सोमाला मी व्हिडिओ चालू पाहिजे तिकडे. आपलं मटण शिजलंय आता रे मस्त. आले तू स्वप्न पुरं करण्यासाठी स्वप्न इकडे बस बा एकदम मस्त आता शिजलंय आपलं गावठी कोंबड्याचं मटण. बाजरीच्या भाकरी आणि भात कांदा लिंबू फोडा आता हाताना काय दाताना पुढीचा दात घास आहे का त्याचं. स्वप्न हे ताट घेतो तू छोटवालं. हा चालेल चालेल. घे मग घेते डायरेक्ट आज काय 3 होतं का लगेच कोंबड्याला. दोन रे. मग काय म्हणतो एक एक देत आम्हाला. तुला एक रे बास मला मी लागल्यावर घेतो. मानलं तुझं म्हणतो तरी तेच तुला काय होईल घेतलं ना. सगळ्यांना लेग पीस आलेलं आहे मित्रांनो. आपलं एक नंबर झालाय का काय म्हणू शपथ ना. बस आपण डायरेक्ट हॉटेल ग्रेव्ही झाली. सोपा नाही नाही अजून कोथिंबीर असते मध्ये टॉप क्वालिटी दिसला असतं तुम्हाला direct. याला म्हणतात गावठी कोंबड्याचा मटण. याला काहीतरी जुगाड लावावं लागते. थांबा एक मिनटं. नंतर तू काहीतरी उलटच काम कर. तुला एक दिलं का तू दुसरंच करते. तिला बघ थांब एक पडलं. मिनटं काय नको देशी जुगाड लावून 2-4 बिया बस 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 बस. गरम आहे का? कसं झालंय रे अरे सांग ना कसं झालं त्याला काय. एक नंबर. एक नंबर झाले बाई.
चला ओके ठीक आहे थँक्यू ओके एकदम नाही का